मान्सूनच्या भरोशावर नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात, मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। मी आता अर्धापूर तालुक्यातील लहान शिवारात आहे। या शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रावर जे आहे ते मृग नक्षत्रात हळदीची लागवड केली, मात्र पाऊस पडत नसल्यामुळे तुषार सिंचनच्या माध्यमातून आता हे हळदीचं बियाणं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केलेत। नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 35 मिलीमीटर एवढाच पाऊस पडलाय, मात्र मान्सून येईल, पाऊस पडेल या अपेक्षानं शेतकऱ्यांना पेरणीची घाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये जे आहे चिंतेचं वातावरण पसरलंय। खरं तर हळद लागवडीसाठी 110 मिलीमीटर पावसाची गरज आहे असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं, मात्र निसर्गाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता धोक्यात येऊ पाहत आहे। आणि जे आहे आता शेतकऱ्याच्या वतीनं जे आहे ते चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहिली जाते आणि शेतकऱ्याचे डोळे जे आहे ते आकाशाकडे लागले जातात। पाऊस लवकर पडावा आणि या वर्षी तरी पीक चांगलं भरावं हीच अपेक्षा आता शेतकरी वर्गातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लहान, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।